हे भज्या, काय बी भकू नकच. चायला डोसकर पडलीस का काय? काय राख्यानं आईबाला वृद्धाश्रमात धाडले? बघ हं, जर खोटं बिटं निघालं तर तोंड फोडून ठेवून तुझं. हे आहे. चल बघूया, चल चल बघू, चल. अरे राकेश, अरे कुठे दिसत नाहीस तू? काय नाही, चाललो तो भजाने मी म्हटलं तुला भेटून जावं. आणि लई दिवस झाले रे आईबाला भेटायला. बोलू की त्यांनाच नाही. काय भज्या, काय म्हणते? गावाला गेलास आईबा? राख्या खोटं बोला नाही, सांगून ठेवतो तुला. काल संध्याकाळी बघितलंय मी. काय रे भज्या? हे बघ, हा तू आई मला वृद्धाश्रमात पाठव? भज्या, काय नालायक असेल रे, बेकार सोड एक नंबर. अरे अरे आई बा म्हातारा झाले का रे? एवढ्या म्हातारा वयामध्ये तू आईबाला पाठवस मी तू वृद्धाश्रममध्ये? अरे ज्या आईबाने तुला मोठा केला, खाय प्यायला घालून मोठा करून चांगलं शिक्षण दिलं की रे, अरे नोकरी बी लावली की. काय बजा, नोकरी लावून लगीन बी करून दिलं आणि हे पांग फेडलं तू. आईबा वृद्धाश्रमात बरं नाही केलं, बरं नाही केलं तू. म्हणजे हे बघ राख्या, आईबा म्हणजे भगवानचा अवतार. आजपर्यंत कोण ऐकायला आईबाचं पान फेडलेलं नाही. हरामखोर बजा, काय केलं रे? तुला काय वाटतं रे? अरे तू किती झाडकी पत्ती आहेस आणि बायको ताटाखालचं माझं रे मांजर. नालायक, आवाज खाली कर, आवाज खाली. जास्त मोठा बोलायचं नाही. मी आहे की. अरे पडता नसला तरी मारण्याला पोरगा आहे त्याचा. काय बजा, मी बघीन मरोस्तोवर मी बघणार आईबाला. तो या, तुला काय वाटलं रे? काल परवा आलेल्या त्या बाईचं कान भरलं तुझं आणि आईबाला पाठवलं वृद्धाश्रमात? अरे ला सोडून काय गुंडाळीस का ते खुट्टीला? हा नालायक भज्या, त्याला सांग जर का आईबाला वृद्धाश्रमात सुद्धा काय त्रास जर दिलास इथं जिंदा गाडी तुला, जिंदा इथं गाडी तुला. एक सांगून ठेवतो, माझ्या नादाला लागायचं नाही, तुला सोडणार नाही. नावाचा गजाने गजा मी, लक्षात ठेव. काय भज्या? नालायक, त्याच्या घरात एक मिनिटचं थांबायचं नाही. चल आई, चल भज्या जाऊ, बघतोच याला.